ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमो प्रमाणे 23 जुलैला आहे मेन एपिसोड मध्ये येणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ह्या प्रोमोची सुरुवात होते वात्सल्य आश्रमापासून. तर आता इथे अर्जुन असतो, सायली असते, मधुभाऊ असतात, कुसुम असते, श्वेता असते आणि आश्रमातली सगळी मुलं असतात. तर आता मधुभाऊंच्या हातामध्ये एक लेटर असतं आणि आता मधुभाऊ म्हणतात, सायली आजपासून वात्सल्य आश्रमाची जबाबदारी तुझ्यावर असं म्हणतात मधुभाऊ आणि तिला ते सर्टिफिकेट देतात. तर आता सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि अर्जुन पण तिच्याकडे बघतो आणि तिला तो धीर देतो. तर आता सायली ते सर्टिफिकेट आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, इथल्या प्रत्येक मुलीला प्रेम, न्याय, आधार मिळेल आणि तुम्ही या घरचा जसा आधार होता तसं मीही या घराची आधार होईल असं म्हणते ती. तर आता इथे दुसरीकडे पोलीस स्टेशन दाखवलंय. तर आता इथे राकेश दाखवलंय, सचिन दाखवलंय आणि प्रिया दाखवलंय. तर आता प्रिया म्हणते, सायली तुझा खूप जीव आहे ना आश्रमावर, आता हाच आश्रम तुझा जीव घेईल असं म्हणते बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक, आता इथे मोठा कट रचलेला आहे प्रियाने राकेश आणि सचिन बरोबर. तर आता इथे तिचा हा प्लॅन आहे की श्वेताचा वापर करून ज्या मुली असतात आश्रमामध्ये म्हणजेच वात्सल्य आश्रमामध्ये त्या मुलींचा बाजार मांडायचा, म्हणजे त्या मुलींना जाऊन ते विकणार असतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे त्याची सगळी जबाबदारी ज्या माणसाच्या नावावर ते आश्रम असतात तिच्यावर येते. तर त्यामुळे आता काही झालं आश्रमाला तर त्याची सगळी जबाबदारी सायलीची असणार आहे. त्यामुळे आता ती जेलमध्ये जाऊ शकते असा प्लॅन असतो प्रियाचा. तर आता इथे प्रियाने असं प्लॅन केलंय की सायली ही त्या मुलींच्या विक्रेतीमध्ये सापडली जाणार आणि मग तिला जेल होणार आणि ह्या केसमध्ये तर सुटका पण नसते ना प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो, प्रियाचा खूप मोठा प्लॅन आहे की त्या मुलींचं काहीतरी वाईट करावं आणि त्याचं नाव प्रियावर यावं म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, श्वेता पण तिचीच असते. तर श्वेता हे सगळं प्लॅनिंग करणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि श्वेता तिला मिनिटो मिनिटाची खबर पण देत असते प्रियाला. तर आता इथे प्रियाचा खूप छान प्लॅन सक्सेसफुल होत आहे आणि आता इथे पुढे काय होणार आहे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. कारण आता इथे सायली गरोदर असते त्यामुळे तिला जास्ती लक्षही देता येणार नाही आणि आता तिला हेही करता येणार नाही की जाऊन कुठे बघा की कुठे काय चाललंय आणि कुठे काय नाही म्हणून. तर आता प्रेक्षक हो, सायलीला कमी ऍक्टिव्ह दाखवायला लागलेत कारण ती गरोदर आहे म्हणून. त्यामुळे आता प्रिया काय काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा प्रेक्षक. कारण आता इथे सायली जास्त लक्ष कशातच देऊ शकणार नाही, त्यामुळे आता काय काय गोष्टी घडू शकतील ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आता इथे श्वेताच्या जीवावर सायली सगळं सोडून बसलेली असते, त्यामुळे आता श्वेता काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे तिथे जेवढ्या मुली असतात त्यांच्यावर संकट येणार आहे आणि श्वेताच ते संकट घेऊन येणार आहे बघा प्रेक्षक. आणि प्रिया त्या मुलींना विकणार आहे, तर आता ते खरं कुठे विकणार आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षक. खरं तर खूप लोकांनी कमेंट केले त्या प्रोमोवरती की अजिबात आवडत नाही हा ट्रॅक आणि किती ओव्हर ऍक्टिंग करते प्रिया. आणि थोड्या लोकांनी तर असं सुद्धा कमेंट केलेलं आहे की ही मालिका बंद केली पाहिजे कारण आता इथे सायलीच तन्वी आहे कळलेलं आहे म्हणून. तर बघा प्रेक्षक खूप संतापलेले आहेत आता इथे प्रेक्षक, कारण आता इथे स्टोरी फारच तेच तेच होत चालली आहे की प्रिया बाहेर येत असते आणि तीच कांड करत असते. त्यामुळे प्रेक्षक ह्या सिरियलचा खूप जणांना कंटाळा सुद्धा आलेला आहे. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं, कोणता ट्रॅक आणल्यावर तुम्हाला छान वाटेल प्रेक्षक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक तुम्हाला ठरलं तर मग मालिकाचा आत्ताचा ट्रॅक कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि हा प्रोमो तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. कारण प्रोमो बघून खूप लोकांना राग आलेला आहे की आता तेच तेच किती दिवस दाखवणार आणि किती दिवस तेच तेच लांबवणार म्हणून. आणि थोड्या लोकांना चांगलंही वाटतंय की खरंच खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून प्रेक्षक तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि तुमचा काही फीडबॅक असेल तर कमेंट करून तेही आम्हाला कळवा. तर प्रेक्षक ओळूया आता इथे आमच्या प्रोमोकडे. तर या प्रोमोप्रमाणे असं आहे की आता वत्सल्य आश्रम जे मधुभाऊ चालवत असतात त्याची सगळी जबाबदारी मधुभाऊने लीगली सायलीला दिलेली असते आणि आता चैतन्य, श्वेता सगळे लोक तिथे असतात बघा प्रेक्षक आणि सगळ्यांच्या मध्ये तिला ती जबाबदारी दिलेली असतात मधुभाऊ. तर आता तो ट्रॅक संपतो आणि लगेच ह्या बाजूला दाखवतात की पोलीस स्टेशन मध्ये राकेश, प्रिया आणि सचिन या तिघांनी काहीतरी एक कट रचलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते, या सायलीला खूप आश्रमाबद्दल प्रेम वाटतं ना, तर असू दे तिचं ते प्रेम, मात्र त्या आश्रमामध्येच तिच्याबरोबर असं काही घडणार आहे की ती कायमस्वरूपी उद्ध्वस्त होणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर बघा प्रेक्षक सायली जेव्हा स्वीकारते जबाबदारी तेव्हा मधुभाऊनं वचन दिलेली असते की इथल्या प्रत्येक मुलगीला मान मिळेल, सन्मान मिळेल आणि मी या सगळ्याचे आधार बनेल म्हणून. मात्र इथे प्रियाने असं काही केलेलं असतं की मधुभाऊच्या नजरेतून पण सायली उतरणार बघा प्रेक्षक. ती असं करणार आहे की त्या मुलींना जाऊन विकणार आहे कुठेतरी आणि त्याचा सगळा ब्लेम आता सायलीवर येणार आहे आणि खूप मोठा प्लॅन आहे हा प्रियाचा बघा प्रेक्षक. आणि मैपत तर एवढा मोठा आता स्वामी झालेला आहे, म्हणजे गुरु झालेला आहे, तर आता त्याच्यावरही कोणी शंका घेणार नाही. तर इझिली बघा प्रेक्षक महिपतला पण हाच धंदा करायचा असतो आणि प्रियाला पण तोच. तर त्यामुळे आता महिपत मदत करणार आहे प्रियाची आणि त्या मुलींना जाऊन ते
कुठेतरी विकणार आहेत बघा प्रेक्षक हो. आणि खूप जास्त आनंदात असते आता प्रिया, कारण आता इथे हा जर आरोप झाला सायलीवरती तर कायमस्वरूपी ती जेलमध्ये जाणार आणि ह्याचीच प्रतीक्षा असते प्रियाला. आणि आता इथे प्रियाने चांगला प्लॅन आखलेला आहे बघा प्रेक्षक हो, जेलमध्ये बसवून. तर प्रेक्षक हो, मला एक प्रश्न पडलेला आहे, म्हणजे एवढी मोठी गुन्हेगार आहे प्रिया, तर ती एवढा मोठा प्लॅन करते आणि कुणाचंच काहीच लक्ष नसतं का? म्हणजे इंडियामध्ये एवढ्या सहजासहजी कुठलाही क्रिमिनल काही प्लॅन करू शकतो का? म्हणजे बघा प्रेक्षक हो, दुसऱ्या सिरियल मध्ये म्हणजे सुहेरे माझ्या मितवामध्ये पण राकेश तर बॉम्ब तयार केला बघा प्रेक्षक हो, जेलात बसून. म्हणजे काय दाखवतायत हे लोक? म्हणजे जेल तर सेफ गोष्ट झाली नाही हो लोकांसाठी. म्हणजे बाहेर बसून जो प्लॅन त्यांना आखायला यायचा नाही तो जेलमध्ये बसून दाखवतायत. म्हणजे राकेशने अक्षरशः बॉम्ब बनवलाय जेलात बसून. बघा प्रेक्षक हो, तुम्हाला पटतंय का हे? आणि त्याला सामान कोण आणून दिलं, काय दिलं, कसं काय केलं, खरंच काही समजत नाही प्रेक्षक हो. आणि ते प्रियाने बसून तर मोठा प्लॅन आखलेला आहे, म्हणजे मुलींना विकायचा प्लॅन बनवलेला आहे बघा प्रेक्षक हो, तिने जेलमध्ये बसून. म्हणजे काय फायदा आहे जेलमध्ये जाऊन या लोकांचा? हे तर मोठे गुन्हेगार होणार आहेत ना तिथे जाऊन. आणि महिपतने तर कहरच केला, म्हणजे तो तर बाबा झाला बघा प्रेक्षक हो बाहेर येऊन. आणि आता तो बाबा म्हणून वावरतोय आणि त्याच्या आतमध्ये गुन्हे पण करतोय बघा प्रेक्षक हो. त्याला तर गुन्हेगारीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागलेत बाबा म्हणून. तर प्रेक्षक हो, तुम्हाला हे सगळं पटतंय का? म्हणजे मला तरी पटत नाही गोष्टी, कारण जेलमध्ये बसून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं अशक्य आहे. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसून एवढं सगळं कोणी कसं काय करू शकतं? एवढं स्ट्रिक्ट असतं तिथे वातावरण. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की कळवा. तर प्रेक्षक तुम्हाला हे पटतं का, की म्हणजे जेलमध्ये बसून कुणी काही करू शकतं, काही करू शकतो, कुणाचं मर्डर करू शकतो, कुणी बॉम्ब बनवू शकतो, हे सगळं तुम्हाला पटतंय का? कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक स्टार प्रवाहावरती नवीन सिरियल खूप सारे आलेले आहेत. तर तुम्हाला आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक तुम्हाला कोणती सिरियल आवडते? तुम्हाला लपंडाव आवडतो, तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम आवडते, की तुम्हाला तुझ्या सोबतीने आवडतं, की तुम्हाला वचन दिले तुम्हाला आवडतं, की तुम्हाला विसरू नको तुम्हाला हे सिरियल आवडतं, की तुम्हाला सुनाई येती घरा हे सिरियल आवडतं, की तू ही रे माझा मित्र आवडतं, की ठरलं तर मग आवडतं, की आनंदी ही मालिका तुम्हाला आवडते, की पाठ राखीन ही मालिका आवडते, की बाई तुझा आशीर्वाद आवडतं, की घरोघरी मातीची आचोली, की येड लागलं प्रेमाचं, कोणतं मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक काही फीडबॅक द्यायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि आमचे व्हिडिओजला नक्की हाईप करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आमचे व्हिडिओज शेअर करायला अजिबात विसरू नका प्रेक्षक आणि काय फीडबॅक द्यायचे असेल तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता. तर प्रेक्षक तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. स्टार प्रवाहाची म्हणजे तुम्हाला सायली अर्जुन आवडतात, की ऊर्जा आणि शौर्य आवडतो, की तुम्हाला मल्हार आणि नुपूर आवडते, की तुम्हाला काना आणि सखे आवडते, की तुम्हाला अर्जुन सायली आवडतात, की तुम्हाला ऐश्वर्या रणव आवडतो, की तुम्हाला पार्थ आणि काव्य आवडतो, की तुम्हाला युवा आणि नंदिनी आवडतात. तर प्रेक्षक कमेंट करून सांगा तुमची आवडती जोडी कोणती आहे. तर प्रेक्षक आजचा प्रोमो इतकाच होता आणि 23 जुलैला मेन एपिसोडमध्ये बघायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन अशाच अपडेटसाठी. तर प्रेक्षक आजच्या या प्रोमोसाठी इतकंच आणि अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.